जय जय रामकृष्ण हरी। 2 वर्षापूर्वी सांगलीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या सर्व थरातील गरीब श्रीमंत कोणी असो सगळ्यांना एकत्रित घेऊन यामध्ये याच ग्राउंडवर श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा सुसंपन्न केला होता। त्यानंतर 2 वर्षानंतर पुन्हा करण्याचा मनोदय त्याच वेळी आपण जाहीर केला होता की 2 वर्षानंतर पुन्हाच या ग्राउंडवर आपण श्री रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळा सुसंपन्न करूया। त्याची पूर्ण तयारी आज झालेली आहे। या कार्यक्रमामध्ये खास करून आपल्या या महाराष्ट्रातले उस्मानाबाद केज बीडचे आदरणीय परमपूज्य श्री समाधान महाराज शर्माजी यांच्या मुखातून आपल्याला श्री रामकथेचा श्रवण करण्यास मिळणार आहे व रोज रात्री संध्याकाळी 7 ते 9:30 संपूर्ण महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत राष्ट्रीय कीर्तनकार ज्यांना आपण कायम टीव्हीवर बघतो परंतु त्यांचं दर्शन साक्षात होत नाही आहे अशा लोकांचे रोज 11 दिवस 11 कीर्तन आहे। रोज पहिल्या दिवशी 17 तारखेला मात्र अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा कार्यक्रम आहे। तो आहे ध्वजारोहणाचा। ध्वजारोहणामध्ये अनेक सांगली जिल्ह्यातील नामवंत सगळे संत महंत सत्पुरुष अनेक जण इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथं हा कार्यक्रम ध्वजारोहणाचा होणार आहे। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे गेली अनेक 35 वर्ष झाले आम्ही संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्तेच हा सगळा कार्यक्रम करत असतो आणि तो कार्यक्रम भिडे गुरुजी आहे। एखाद्या वेळी जर आम्ही जो प्रयत्न करायला लागलो त्या प्रयत्नामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांचं देखील बहुतेक आपल्याला निमंत्रण म्हणजे त्यांनी स्वीकारतील असं वाटतंय, परंतु सध्या काहीतरी महाराष्ट्रातल्या परिस्थितीमुळे त्यांना शक्य आहे की नाही अजून माहीत नाही, परंतु 1-2 दिवसात त्यांना भेटून हा निर्णय घेतला जाईल। या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी 18 तारखेला राम मंदिर ते या मंडपपर्यंत शोभायात्रा भव्य आणि दिव्य अत्यंत मोठं संपूर्ण हिंदुत्ववादी सगळ्या संघटना एकत्रित येणार आहे। मी तर आव्हान असं करतो की जेवढी सांगली जिल्ह्यामध्ये मंडळ आहेत, विविध संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, अनेक बँका पतसंस्था किंवा मंदिर आहेत, या मंदिराच्या सर्व ट्रस्टीने निर्णय घ्यायचा आणि राम मंदिरपासून इथल्या असलेल्या शोभायात्रामध्ये आपल्या आपल्या भागातील भगवे ध्वज घेऊन आपण या शोभायात्रेमध्ये सामील व्हायचं आहे। एक हिंदुत्वाची कडी पुन्हा निर्माण व्हायला लागलेली आहे देशामध्ये। जरुरी जे आहे ते करण्याकरता प्रत्येक नागरिकांनी आणि भक्तांनी बाहेर पडलं पाहिजे। आता पूर्ण देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाची लाट निर्माण जी झालेली आहे त्याला साथ बनवून आपण सगळ्यांनी त्याला द्यायचं आहे। मी तर असं म्हणतो की कोणीही घरात बसू नका। सर्व जाती धर्माच्या लोकांना माझी नम्र विनंती आहे, हृदयातनं कळकळीची विनंती आहे की आपण 2 तास या हिंदुत्वाकरता द्या आणि या राष्ट्राकरता द्या की जेणेकरून या रामकथेचं एक स्वरूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगलीचं नाव घेतलं जाईल ही आमच्या सर्वांची इच्छा आहे। तर शोभायात्रेनंतर मात्र त्या दिवशीच देवस्थापना होणार, पांडुरंगाची आणि रामाची तिथे देवस्थापना होणार। ती स्थापना झाल्यानंतर नित्यकर्माप्रमाणे रोज दुपारी 2:30 ते 6 श्री रामकथा आणि रोज संध्याकाळी 7 ते 9:30 असा आपल्याला नामसंकीर्तन सोहळा रोज ऐकायला मिळणार आहे। जवळजवळ 200 ते 250 निवासी व्यवस्था आपण रघुनंदन महाराज पुजारी केजच्याच आहे त्यांना आपण इथं निमंत्रित केलेलं आहे। वाडीकर मंगल कार्यालयामध्ये त्यांचं निवासाची व्यवस्था केलेली आहे आणि जवळजवळ 500 ते 700 टाळकरी आपल्या या नामसंकीर्तन सोहळ्याला जे आत्ता काम करायला लागलेत, जवळजवळ एक 10-15 जणांची टीम संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरायला लागलेली आहे। त्यांना निमंत्रण देण्याकरता तर ते आगळा वेगळा सोहळा महाराष्ट्रात कुठंही आपल्याला बघायला मिळणार नाही। असावं महाराष्ट्रात सगळीकडे होत राहावं नाही असं नाही आहे, परंतु एक सांगलीची तयारी अत्यंत जय्यत चालू आहे। यामध्ये सर्वांचा आशीर्वादाची गरज आहे, त्यामुळे आपण सर्वांनी इथे यावं, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, सांगलीतील सर्व नागरिकांना ह्याचा आनंद द्यावा। रोज संध्याकाळी मात्र अगदी स्पष्ट जाहीरमध्ये सांगतो की नामसंकीर्तन सोहळा झाल्यानंतर मात्र महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे कितीही लोक असू देत, 5,000 असू देत, 10,000 लोक असू देत, आपण या कार्यक्रमानंतर मात्र महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण असलेल्या एकूण उपक्रमाचा या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती।